आणि हंडीमधला सुगंध हा वेगळा आहे, काहीतरी वेगळा आहे आणि टेस्ट पण वेगळी आहे. नमस्कार, मी अभिजित शिवतेचंद्र, आपल्या सेजल अभिजित या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणाल आज हे काय वेगळंच काहीतरी, तर घाबरून जाऊ नका. आज 31st आहे, त्यामुळे एन्जॉय करायचं आहे, फुल धमाल पार्टी करायची आपल्याला. आणि आज औचित्य असं आहे की मी आज जेवण बनवणार आहे. बघा, कुंभल इथे पण पडतो कारण रात्रीची वेळ झाली, 10 नंतर आपले कुंभल पडतात बाबा. त्यामुळे शूटिंग पण आपण 12 तासच करतो. 12 तासाचं वर झालं की कुंभल सुरू. तर चला आता काय मी तयारी करतोय. आता मी घेतोय म्हणजे बेसिक तयारी झालेली आहे. कांदा घेतलेला आहे कट करून, टोमॅटो घेतलेला आहे, हा तेजपत्ता आहे, ही दालचिनी आहे, हे फूल आहे आणि फूल आहे, हे फूल नाही, आय एम फूल, आणि हे फूल आहे, हे लवंग आहे, हे आपला लसूण आहे, ते बारीक करून घेतलंय. आणि आलं आता जरा मी म्हणजे हे करून घेतो, बारीक करून घेतो, किसून घेतोय. आलं किसून घ्यायचं कारण आलं मी ते कट करून घेतात पण ते कधी कधी मग दातात लागतं चिकन मध्ये, त्यामुळे जरा किसून घेतो. आणि किसून घेतली तयारी. काय झालं, अचानक ब्लॉग करायचं ठरवलं की अचानक ब्लॉग बघू तुम्हाला आवडतं का, तुम्हाला वेगवेगळे पदार्थ आवडतात असं मला कळलंय. आणि म्हणून म्हटलं कसं की आपल्याला येतात, मी घरी बनवत असतो पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आता ह्यावेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मी कसं वेगळ्या पद्धतीने चिकन बनवतो. आणि आता आपण घेतोय कोथिंबीर आहे, कोथिंबीर चिरून घेतोय बघा. त्यामुळे मी खूप जेवणामध्ये माहिर आहे बरं का. नॉनव्हेज स्पेशली चिकन असेल, मटन असेल, फिश असेल, ह्या गोष्टी मी उत्तम बनवतो. म्हणजे माझ्या बायकोसाठी खूप ते म्हणजे पॉझिटिव्ह झालंय की तिच्यासाठी असा कुकिंग करणारा नवरा. काय चुकलं बघलं असेल तर चूक बोल, माफी द्यावी. कारण काय, हा व्हिडिओ आपण ना अनकट करणार आहोत. आता अनकट म्हणजे काय हे खूप लोकांना माहिती असेलच, पण अनकट म्हणजे मध्ये काही चुकलं विकलं त्याला काही माफी नाही, सगळं आपलं पुढे जायचं आणि आपलं जेवण सुरू ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला खोटं वाटणार नाही की बाबा कोणतरी सांगतंय आणि काहीतरी स्क्रिप्ट आहे, ती स्क्रिप्ट केली आणि तशा पद्धतीने जेवण करतोय, तर तसं काय आपल्याकडे नाहीये. आता जेवणाची आपली तयारी झालेली आहे. आता मी काय करतोय तर ह्याच्यामध्ये बघा, आपण बनवणार आहोत, गरम आहे तुला, आपण बनवणार आहोत हंडी, चिकन हंडी. तरी ही हंडी आहे, ही हंडीनं अशीच ठेवली जर आपण खूप दिवस ना तर याला बुरशी वगैरे पकडते, त्याला खूप धुवायला लागतं. मग धुतल्यानंतर हे अजून एक टिप्स सांगतो तुम्हाला, धुतल्यानंतर त्याची बुरशी जावी म्हणून मी काय करतो, पाणी घेतो, पाणी बॉईल करतो, गरम पाणी, आणि त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकतो. मीठ टाकलं ना की यातलं सगळं जे काय असतं ते म्हणजे इम्प्युरिटी असेल, काय फंगस असेल, सगळं निघून जातं, एकदम क्लीन अँड क्लिअर होतं. त्यामुळे आपण क्लीन अँड क्लिअर केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जी चव लागते ना ती गावच्या चवीसारखी लागते. त्यामुळे आपण यावेळी आपण हे घेतलेलं आहे हंडी. आपण बनवणार आहोत चिकन हंडी. चला तर मग हे घेतलेलं आहे. आता मी गॅस पेटवतो. तुम्ही बघा, म्हणजे कोणतरी असं मला म्हणालं होतं की एखाद्याचं मन जिंकायचं असेल ना तर ते चांगल्या जेवणातून जाते. म्हणजे जर तुम्ही चांगलं जेवण बनवलं आणि ते लोकांना आवडलं तर तुम्ही जिंकलात असं. त्यामुळे माझ्या हातचं जे तुम्ही जेवण बनवलं बोलतो बघा, खाल्लं तर तुम्ही समाधानी व्हाल आणि तुम्हाला खूप आवडेल. खूप टेस्टी जेवण मी बनवतो. आता याच्यामध्ये आपण तेल घालत आहोत. बरं, आज 31st आहे त्यामुळे डाएट वेट बाजूला ठेवायचं. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता काय आहे, ही हंडी आहे ना ही पातळ असते. हे काय आपलं कुठलं पातेलं नाही आहे किंवा टोप नाही आहे, स्टीलचं नाही, अल्युमिनियमचं नाही, कुठला नाही. हे आहे मातीचं असल्यामुळे याला जी फ्लेम आहे ना ते खूप एकदम हळू ठेवायची. हळू फ्लेम ठेवली ना की वेळ लागतो, जरा वेळ लागेल पण होईल, चांगलं होईल. टेस्ट जी आहे ती वेगळी टेस्ट आहे. ओके, आता आपण हे टाकलेलं आहे तेल. आता तेल नंतर आपण टाकणार आहोत आलं आणि लसूण. अनकट आहे बरं का, हा व्हिडिओ अनकट आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि काय ह्याच्यामध्ये काही गिमिक नाहीये, काय नाही, वन शॉट जे काय असेल ते. आणि अचानक सुरू केलेलं आहे. तुम्हाला माहितीये ना आपलं अचानक भयानक असतं. लाईव्ह आलं तरी सगळं अचानक भयानक. स्क्रिप्ट ऑलरेडी तयार असते आपल्या डोक्यामध्ये. स्क्रिप्ट इथे आहे, कुठे आहे स्क्रिप्ट? इथे. ती कागदात लिहिली असते स्क्रिप्ट इथे.
हे केलेलं आहे. आता हे जरा हलक्या हाताने मी हे करून घेतो. कळलं? आलं लसूण हलक्या हाताने. आलं लसूण घातलं ना तर चिकनला तो गावात अनकट आहे, त्यामुळे चिकनला जो उग्र असा स्मेल वगैरे तुम्हाला येत असेल तो येत नाही. त्यामुळे आलं लसूण मस्त आहे. चिकन जर बनवत असाल तुम्ही कुठलंही नॉर्मल जरी चिकन बॉईल केलं तर तुम्ही जे डाएट साठी मी कधी कधी करतो, फक्त चिकन बॉईल करायचं. त्या बॉईल चिकनला पण आलं लसूण हे पहिलं वापरावंच लागतं. आलं लसूण शिवाय काय होत नाही. त्यामुळे आलं लसूण मस्त आहे. आता टाकतोय मी गरम मसाला. आणि म्हणजे आपण गरम मसाला टाकणार आहोतच, पण हा खडा मसाला आहे. खडा मसाला म्हणजे काय तर हा गरम मसाला भाजतात आणि मग त्या चक्कीमध्ये काय म्हणतात त्याला, त्याच्यात ते मसाले बनवतात, त्या मसाल्याच्या चक्कीमध्ये तो कुटला जातो आणि त्याच्यापासून गरम मसाला होतो. पण हा खडा जर टाकलात ना तर त्याचा एक वेगळा फ्लेवर तुमच्या चिकनला येतो. त्यामुळे ते चिकनला हे खडा मसाला नेहमी वापरत चला. थोडा का होईना काय ना काहीतरी टाकत राहायचं, म्हणजे वेगवेगळी चव येत राहते. बरं मी चिकन बनवतो कधीच सेम नाही बरं का. आपले डायलॉग जसे प्रत्येक डायलॉग वेगवेगळा असतो की नाही, सिरियल मध्ये, फिल्म मध्ये, नाटकामध्ये, तसं इथे पण प्रत्येक वेळेला टेस्ट वेगळी असली पाहिजे. दररोज तर खाल्लं तर काय होईल, तुम्हाला असं वाटलं की हॉटेलमध्ये सेम मिळतं. म्हणजे आज जाल ती बिर्याणी असते, तीच बिर्याणी तुम्हाला उद्या पण, परवा पण, तेव्हा पण नेहमी तशीच मिळते की नाही. चव बदलत नाही. आपल्या इथे चव सारखी बदलत असते, कारण वेगवेगळे आपण ट्राय करत असतो. आज हे उद्या ते, म्हणजे आज जे झालेलं आहे ते परत घडत नाही. त्याला म्हणतात प्रयोग. जो नाटकाचा होतो ना तो प्रयोग मी नेहमी जेवण बनवताना करत असतो. आता मी जास्त जर बोलत बसलो तर इथे जरा लागायला लागेल. त्यामुळे गॅसची फ्लेम जरा कमी करायची आणि हे ढवळत राहायचं. कळलं? हे झाल्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा. कांदा शरीरासाठी खूप चांगला असतो. तुम्हाला माहिती असेल, खूप माझे खूपसे मित्र आहेत ते गुगलवर करत असतात कांद्याचे फायदे. तर कांदा खूप फायदेशीर आहे आणि जेवणामध्ये कांदा बटाट्याचं जेवण होतं का नाही होत. त्यामुळे कांदा मस्त आहे. हा कांदा आपण परतून घेऊया. आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर आता आपण टाकणार आहोत टॅमॅटो. कळलं? आता काय होतंय की एकतर गॅसची फ्लेम खूप आपण बारीक ठेवलेली आहे. का? कारण आपण चिकन हंडी बनवतो आणि हंडी पातळ असल्यामुळे ती फ्लेम कमी ठेवायला लागते. कारण हा ही काही चूल नाही ना, गॅस आहे. त्यामुळे जरा वेळ लागतो आपल्याला. त्यामुळे कांदा आणि टोमॅटो आता मी परतून घेतोय आणि तो चांगला खरपूस परतून घ्यायचा, नाही तर मग कच्चा असा लागतो. आणि मग ते जेव्हा तुम्ही पूर्ण असा त्याला मिक्स कराल एकदम आणि तो चांगला शिजेल कांदा आणि टोमॅटो, ते शिजल्यानंतर जी टेस्ट आहे ना चिकनला ती बसते. त्यामुळे तो जरा आपण हे करून घेऊ. आता कांदा आणि टोमॅटो खरपूस भाजून झालेला आहे. आता आपण टाकणार आहोत गरम मसाला. हा गरम मसाला आपण त्याचं पूड केलेलं आहे. याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की बाबा आम्हाला रेसिपी पाहिजे, तू काय कसं केलं असते तुम्हाला सांगणार. पण तुम्हाला आवडत असेल तर, नाही तर मी आपला रेसिपी टाकणार, तुम्ही काय बघणार नाही. तर तुम्हाला आवडत असेल तर लगेच कमेंट मध्ये सांगा. ओके. आता आपण एवढा टाकलेला गरम मसाला. हा गरम मसाला जरा परतून घ्यायचा आणि मग आपण टाकायचं आहे खोबरं. काय मी अलिबागचा असल्यामुळे ना आमच्या गावी नारळ असतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणचं वेगळं असतं ना. आम्ही नारळ टाकतो. जे ह्याच्यावरचे असतात काय म्हणतात त्याला, आता नाशिक साईड, पुणे साईड तिकडे शेंगदाणे टाकले जातात. इथे आम्ही खोबरं टाकतो, कारण कोकणी माणसं खोबरं टाकतात. बरं, ह्याला कारण काय माहितीये का तुम्हाला? कारण काय तर त्या बाजूला शेंगदाणे जास्त पिकतात, इथे नारळ जास्त पिकतात. त्यामुळे नारळ टाकलं, खोबरं टाकलं जातं. पण प्रत्येकाची म्हणून चव वेगवेगळी बदलत झाली. आपण म्हणतो भाषा जशी बदलते, वेशी तशी जेवणाची चव सुद्धा बदलते. त्याची कारण ही आहे, कारण जिथे जे पिकतं त्यानुसार तिथलं राहणीमान, तिथलं जेवणाच्या पद्धती सगळ्या चेंज होत जातात, बदलत जातात. आता आपलं वाटण जे आहे ते चांगलं शिजलेलं आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत चिकन. हे चिकन जे आहे ते मॅरिनेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, चिकन मसाला हे सगळं टाकलेलं आहे आणि दही हे सगळं टाकून, मीठ वगैरे टाकून मॅरिनेट केलं होतं.
15 ते 20 मिनिटं ठेवलं होतं, त्यामुळे ते चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आणि जर मॅरिनेशन जर चांगलं झालं तर चिकन मस्त असं मऊ लुसलुशीत मस्त लागतं, टेस्ट चांगली येते. त्यामुळे ते चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता मी ते चिकन त्याच्यामध्ये टाकतो. हे चिकन शिजेल, त्याला जरा वेळ लागेल. आणि या चिकन मध्ये बघा, याला मी हात लावू शकतो, म्हणजे एवढं जास्त गरम होत नाही, त्यामुळे ते स्लो फ्लेम वर हळूहळू चिकन शिजतं. सुगंध एकदम, कारण तो नॉर्मल जो आपला असतो ना टोपामध्ये त्याचा सुगंध आणि हंडीवरचा सुगंध वेगळा आहे, टेस्ट मस्त. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा. ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की हे बटाटे असे कसे काय, तर बटाटे कट केले होते, त्याची सालं काढली, त्याच्यानंतर कट केले आणि ते पाण्यामध्ये ठेवले होते. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय झालं ते बघा, एकदम फ्रेश आहे, एकदम व्हाईट आहे. नंतर बटाटा असं तुम्ही हे केलात ना की तो काळसर होतो, काळा पडतो. जर हळीवर ठेवला तर, पाण्यामध्ये ठेवलात तर तो काळा पडत नाही. ही पण टिप आहे, लिहून घ्या. आता तुम्ही म्हणाल काय काय ठिकाणी ना बटाटा टाकत नाहीत, ते म्हणतात की काय ते गरीबाच्या चिकन मध्ये पण बटाटा टाकते का. पण मला असं वाटतं कदाचित त्या याच्यापासूनच सुरुवात झाला की पूर्वीच्या काही समजा पाहुणे आले, 10 माणसं वाढणार आहेत, तर अशा वेळी काय करायचं, तर म्हणून चिकन मध्ये थोडा बटाटा टाकला की चिकन थोडं वाढतं. अशा आणि काही जण असं म्हणतात की चिकन मध्ये बटाटा घालत नाही. पण मी लहानपणापासून खात आलो, त्यामुळे मला चिकन मधला बटाटा खूप आवडतो आणि तो खूप असा गोड आणि वेगळा लागतो. त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चिकन मध्ये बटाटा टाकू शकता. जर तुम्हाला नसेल आवडत तर चिकन मध्ये बटाटा नका टाकू. मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे. तुम्हाला एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. आता हे झालेलं आहे, हे जरा आपण वाफेवर ठेवूया. ह्याच्यासाठी मी काय करतो, तर ह्याच्यावर झाकण ठेवतो. झाकण ठेवल्यानंतर त्याला चांगली वाफ येईल आणि मग आपण बघूया. तर आपण आता चिकन शिजवत ठेवलेलं आहे. आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत. आता दुसरा पदार्थ काय, तो जरा हटके आहे, वेगळा. म्हणजे काय, तुम्ही एकतर कौल चिकन ऐकलं असेल, ऐकलं नाही तर कमीत कमी युट्यूबवर पाहिलं तरी असेल. आणि तुम्ही जर खूप खादाड नाही म्हणणार मी, काय म्हणू शकतो आपण, खूप चांगलं खाणारे असाल, फूडी असाल, तर तुम्हाला हे माहिती असेल कौल चिकन म्हणून. हा कौल चिकन प्रकार मुळात मला असं वाटतं रायगड, अलिबाग, पेण ह्या भागामध्ये तो होत आलेला आहे. आणि आम्हाला तो खूप आवडतो, आमच्या घरात पण, मला सेजलला, आई पप्पांना पण. पण काय आहे ते, आता इथे घरामध्ये कसं आपण करणार 2 BHK मध्ये, ते आपण करू नाही शकत. मग काय करता येईल, तर आता मी नवीन आयटम काढलेला आहे, नवीन पदार्थ शोधून काढलेला आहे आणि त्याचं नाव आहे कौल तवा चिकन. कसं नाव आहे आता, कौल तवा चिकन म्हणजे काय, कौल चिकन मध्ये कौलचा फ्लेवर येतो आपल्याला. कौल असतं ना जे घरांच्या बांधकामामध्ये वापरलं जातं नाही का, वरती असं घरं असतात, छप्पर, त्या छपरावर असतात कौलं, ते कौल चिकन. तर आता आपण हा घेतलेला आहे बघा, हा तवा घेतलेला आहे. ओके, हा तवा आहे. जो तवा कशापासून बनलेला आहे, तर कौल ज्याच्यापासून बनतं त्याच्यापासून बनलेला आहे. तेव्हा हा असा तवा डिझाईन करून घेतला. एकाला सांगितलं होतं की बाबा मला घरात बनवायचे, तर त्याला बोललो मला एक असं मस्त मातीचा तवा बनवून दे आणि त्याला जरा होल्स असतील, म्हणजे काय भाकरी पण करता येईल आणि कौल चिकन पण करता येईल. तर आपण आज याच्यावर करणार आहोत कौल चिकन. छान चिकनचा मस्त वास येतो ना, चिकनचा मस्त सुगंध येतोय ना. आता याला आपण बटर लावून घेणार आहोत. तुम्ही तेल पण लावू शकता, पण बटरने ना मस्त असा फ्लेवर येतो. ओके, आता आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. आता मी गॅस पेटवतो. लायटर मिळाला. आता मी गॅस पेटवतो. गॅस एकदम बारीक करून घ्यायचा मस्त की. तोपर्यंत इथे बघतो काय तर हे बघा, शिजतंय, मस्त पाणी सुटलेलं आहे आणि खूप सुगंध येतोय चिकनचा. आणि
आणि मला असं वाटतं की कधी एकदाच ते शिजते आणि मी खातोय. कळलं? आता गॅस पेटवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं बटर फिरवणार आहोत तव्यावर. आता तव्याला बटर लावतोय ना तर तो स्मेल येतो, तो फ्लेवर येतो, वेगळा फ्लेवर येतोय. हे नॉर्मल नाही आपण घरामध्ये काय तुम्ही खूप तंदूर चिकन खूप असं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खात असाल, पण हे काहीतरी वेगळं आहे, जरा हटके आहे. हटके. जर तुम्हाला 31st वेगळा साजरा करायचा आहे तर आपण काय 31st आपण काय करू शकतो, मी तर फक्त फार चांगलं काहीतरी खाऊ शकतो, कारण आपण तेवढंच 31st करू शकतो. त्यामुळे जे जे माझ्या बिरादरीतले आहेत 31st साजरा करणारे, त्यांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे कौल चिकन नावाची, कौल तवा चिकन. आता हे चिकन आहे जे मी मॅरिनेट केलेलं आहे, तुम्हाला दाखवून आहे बघा. आता हे मी ह्याच्यावर टाकतो. ह्याच्यामध्ये मस्तपैकी मी चिकन मसाला, तंदूर मसाला, हळद, मीठ हे केलेलं आहे. आणि हे आता मस्तपैकी कौल चिकन टेस्ट जी असेल ना, आहा. आता हे बघा, हे खाली काय हे होतंय तर बटर आहे ना, बटर केला म्हणून ते खाली जरा हे पकडलेलं. तर आपण हे आपलं कौल तवा चिकन आपण तिथे शिफ्ट केलेलं आहे, कारण आपल्याला आता दुसरा पदार्थ करायचा आहे. तो काय आहे, चिकन पकोडे. चिकन पकोडे तर तुम्हाला माहिती असेल, एक साईडला आपण भात पण लावलेला, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याला, 12 वाजतील. त्याच्या आधी जेवण झालेलं पाहिजे जेवणासाठी, कारण उद्या 12 वाजले की बुधवार आहे, म्हणून तर मी तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकतो, हा जरा जास्तच तापलं वाटतं. हा, हे जरा कौल चिकन मी परतून घेतो. कौल चिकन हळूहळू आपलं होतंय, त्याला वेळ लागतोय, त्याचबरोबर चिकन होतंय. आता आपण करणार आहोत काय तर चिकन पकोडे. चिकन पकोडेसाठी आपण हे चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मिर्च. लाल मिर्च कुठे गेली? लाल मिर्च थोडीशी लाल मिर्च. ओके, थोडीशी हळद. हे मी मिक्स करतो. एक टाकला ना, कळलं? काही होत नाही ना, म्हणजे तेल गरम झालेलं नाहीये. तेल गरम व्हायची. त्याच्यामध्ये मी काय घेतलंय, तो कॉर्नफ्लॉवर घेतलाय, थोडा मैदा टाकलाय,
हळद मीठ टाकलंय, मसाला टाकलाय आणि ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं त्याच्यामध्ये. बोनलेस चिकन आहे. आज 31st आहे त्यामुळे एकदम जंगी तयारी आपली आहे. भले लेट झाला चालेल पण थेट. आता हे तेल गरम झालं असेल बघा, हलक्या हाताने सोडायचं. आजचा मेनू म्हणजे एकदम बोला नाही आपल्याकडे. चिकन पकोडे. तुम्हाला आता कळलं असेलच की मी खरंच कुक आहे आणि मला जेवण बनवता येते. नाहीतर माणूस चाचपड होतो ना, तसं चाचपडलो का? सगळं येतं आपल्याला. वन मॅन शो. बरं फक्त तो भात जो आहे तो मी लावलेला नाहीये, तो सेजन मी लावलाय. आणि अजून एक पदार्थ आपला बाकी आहे, तो म्हणजे चिकन वडे. वडे असतात ना, बटाटा वडा नाही हो, चिकन वडे. ते मालवणी वडे आहेत ना, तो एक पदार्थ बाकी आहे, पण ते आई बनवणार आहे. मी त्याच्यात पडत नाही. मी एकदा प्रयत्न केला होता ते चिकन वडे बनवण्याचा, तर जरा तो पुरी बदलली होती. म्हणजे पीठ तसं मळलं गेलं नव्हतं, त्यामुळे त्याच्यात खूप झंझट असते. ती उकड काढायला लागते, मग ते पीठ मळायला लागतं आणि मग त्याचे ते बरोबर पीठ व्यवस्थित मळलं तर ते चांगले वडे होतात. त्यामुळे ते त्या ह्याच्यामध्ये मी पडत नाही. ते आईला सांगतो सुटतं. बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत, चिकन मटण असेल, त्याच्यानंतर फिश असेल, ह्या गोष्टी मला करायला आवडतात आणि मी त्याच्यामध्ये नवीन पदार्थ इन्व्हेंट करत असतो की जेणेकरून आपल्याला जे आवडतं ते आपण करत राहायचं. आणि काय म्हणतात माहिती आहे का, जॅक ऑफ ऑल, म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्या तरी यायला हव्यात. तर हा आपला पहिला घाणा आपण काढलेला आहे चिकन पकोडेचा. घाणाच म्हणतात ना त्याला. आता मी दुसरे टाकतो. शॅलो फ्राय करायचं असतं, जास्त पण फ्राय नाही झालं पाहिजे, पूर्णपणे शिजलं पण पाहिजे. जास्त फ्राय झालं तर ते काळपट पडतं, नाहीतर मध्ये कच्च राहतं. आता हे चिकन जे आहे आपलं, हे चिकन झालेलं आहे. तुम्ही बघा मस्त सोडून सुटलेलं आहे. आता त्याच्यावर ही कोथिंबीर आपण नंतर डेकोरेट करताना पण करणार आहोत. आपली कोथिंबीर कसं दिसतंय. आता आपण वडे करणार आहोत. सो आपलं जेवण झालेलं आहे.
हे आहे कौल तवा चिकन, त्याच्यानंतर आहे चिकन थाई, त्याच्यानंतर आहे चिकन पकोडे. सो आता हे सगळं मी नाही खाणार आहे, तुम्ही पण यायचे आहे. हे आहे कौल तवा चिकन, मस्त वेगळीच चव. हे गार्निशिंग करतात त्याच्यावर मस्त की चाट मसाला वगैरे टाकलाय. हे आहे चिकन पकोडे. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला मेसेज करा, DM करा आणि मेसेज मध्ये सांगा, तुम्हाला रेसिपी पाठवून देईल. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर 2025. बाय बाय.